सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। नमस्कार, मी DT आंबेगावे। आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, मुहूर्त ठरला। राज्य सरकारने नुकतीच विविध जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर केली। त्यानंतर आता रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा होते। रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तार नवरात्र उत्सवात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। या मंत्रिमंडळ विस्ताराची गेल्या अनेक दिवसापासून महायुती सरकारमधील नेते वाट पाहत आहेत। राज्यात मंत्रिमंडळ विस्तार गणेशोत्सव काळात होणार अशी चर्चा होती, मात्र तेव्हा यासाठी मुहूर्त लागला नाही। त्यानंतर आता 15 किंवा 16 ऑक्टोबर किंवा नवरात्र उत्सवादरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे। विस्तारासाठी तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली आहे। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत श्रेष्ठींची भेट घेतल्यावर तेथूनही हिरवा कंदील दाखवण्यात आलाय। मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणत्या पक्षाला किती खाती मिळणार आणि कोणाला मंत्रिपद मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज जरांगे पाटील गावागावात जाऊन करतायत जनजागृती। मराठा समाजाला कुणबी असल्याचं सरसकट प्रमाणपत्र मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आधी उपोषण करून सरकारला धारेवर धरलं। सरकारकडून या संदर्भात कार्यवाही करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर जरांगे पाटील यांनी आता गावागावात जाऊन जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे। रात्री 1 वाजता असो की रात्री 2 वाजता कधीही जरांगे गावात गेल्यावर त्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे। मनोज जरांगे पाटील येणार म्हणून अख्खं गाव रात्रभर जागे राहत आहे। जरांगे पाटील ज्या गावात जातात तिथे हे चित्र दिसत आहे। काल मध्यरात्री 1 वाजता मनोज जरांगे पाटील हे नगरच्या MIDC परिसरात आले होते। यावेळी त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या। त्यानंतर रात्री 1:30 वाजता या परिसरात सभा पार पडली। यावेळी जरांगे पाटील यांनी जनतेशी संवाद साधला। मराठा आणि कुणबी हे एकच आहेत। मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचे 5000 पुरावे मिळाले असून त्यानुसार सरकारला आदेश पारित करावा लागणार आहे, असं मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे। प्रकाश आंबेडकर लवकरच इंडिया आघाडीत होणार सामील, या नेत्याचा विश्वास। भाजप आणि युतीला हरवण्यासाठी विरोधकांची एकजूट पाहायला मिळत आहे। विरोधकांच्या या आघाडीला इंडिया नाव देण्यात आलं आहे। या आघाडीत प्रकाश आंबेडकर हे सहभागी होणार की नाही याची राजकीय वर्तुळात चर्चा होते। यावर ठाकरे गटाच्या नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे। वंचित बहुजन आघाडी सर्वच लोकसभा निवडणुका लढवणार नाही, त्यांचं उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे। त्यांचा पक्ष वाढविण्यासाठी ते सभा घेत आहे। त्यांची आमच्यासोबत युती म्हणजेच महाविकास आघाडी सोबत आहे। इंडिया आघाडीत लवकरच प्रकाश आंबेडकर सामील होतील, असं ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे। जनतेचा टोल आक्रोश मुख्यमंत्र्यांनाही परवडणारा नाही, राज ठाकरे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे आहेत। निवडणुका तोंडावर आहेत। टोल दरवाढीवरून जनतेत असलेला आक्रोश आणि राग त्यांनाही परवडणारा नाही, असं विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केलं आहे। येत्या 1 ते 2 दिवसात मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन टोल दरवाढीबाबत चर्चा करणार असून त्यानंतरच टोल दरवाढीचे पुढे काय होते ते सांगेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। अजितदादा गटाच्या किती आमदारांच्या अपात्रतेसाठी याचिका। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता राष्ट्रवादीच्या ताब्यावरून शरद पवार गट आणि अजितदादा गटात मोठा संघर्ष सुरू आहे। दोन्ही गटाने आपलाच पक्षावर ताबा असल्याचं म्हटलं आहे। आता हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला आहे। पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाला द्यायचं यावर आयोगाकडे सुनावणी होत आहे। पहिल्या सुनावणीच्या वेळी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेच निवडणूक आयोगाकडे गेले होते। आपणच पक्षाचे संस्थापक आहोत, आपणच अध्यक्ष आहोत, त्यामुळे पक्ष हा आपलाच आहे हे दाखवून देण्यासाठी शरद पवार निवडणूक आयोगाकडे गेले असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र आता राष्ट्रवादीतील या कलहावर आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे। शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 26 तारखेला ही याचिका दाखल केली होती। त्यात अजित पवार गटाचे 41 आमदार अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे। या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, अशी माहिती वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली आहे। त्यामुळे
अजितदादा गटाच्या आमदारांचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्याच्या सुनावणीत दोन्ही गटाकडून काय युक्तिवाद केले जातात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपा देवेंद्र फडणवीसावर अन्याय करत आहे, सुप्रिया सुळेचं विधान. भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय करत आहे. मला याच्या वेदना होत आहेत, कारण हा फक्त देवेंद्र फडणवीसांचा नाही तर भाजपाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा अपमान आहे, असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या सोलापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपा देवेंद्र फडणवीसावर अन्याय करत आहे. मला याच्या वेदना होत आहेत. हा फक्त देवेंद्र फडणवीसांचा अपमान नाही तर गेल्या 60 वर्षात काँग्रेसच्या विरोधात काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, सतरंजा उचलणारे आणि लाठ्या खाणाऱ्यांच्या कष्टामुळे भाजपाचे 105 आमदार निवडून आले, तरीही त्यांच्या पदरात काहीही पडलं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. हवामान खात्याचा आजचा अंदाज काय? भारतीय हवामान खात्याने गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असल्याचे जाहीर केलं होतं. 25 सप्टेंबरला पश्चिम राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली होती. यानंतर हळूहळू संपूर्ण उत्तर भारतातून मान्सून माघारी फिरला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातूनही मान्सूनने माघार घेतली आहे. राज्यातील जवळपास 45% भागातून मान्सून परतला आहे, तर उर्वरित महाराष्ट्रातूनही लवकरच मान्सून माघारी फिरणार असल्याचे हवामान खात्याने सांगितलं आहे. वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर. वन डे विश्वचषक 2023 मध्ये आज भारतीय संघ आपल्या वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात करत असून ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्याच सामन्यापूर्वी भारतीय संघाला 2 खेळाडूंच्या रूपात धक्के बसले आहेत. शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या हे 2 खेळाडू पहिल्या सामन्यात खेळण्यावर प्रश्नचिन्ह होते. शुभमन गिल हा सलामीवीर आहे, तर हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे आजच्या संघात कोणकोणत्या खेळाडूंना संधी मिळाली आहे ते पाहू. रोहित शर्मा कर्णधार, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, KL राहुल यष्टीरक्षक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज या खेळाडूंचा समावेश आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.